विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडमिशन या टॉपिकचा पान नंबर 161 वरील दुसरा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. अमलेंदू अँड समीर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2 रिस्पेक्टिव्हली. या वाक्याचा अर्थ असा आहे की अमलेंदू आणि समीर हे दोघे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2 अनुक्रमे. पुढे देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज अंडर. त्यांचं 31 मार्च 2017 रोजीचं बॅलन्स शीट पुढे दिलेलं आहे. मग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपल्याला काही लॅबिलिटीज दिसत आहेत, जसे की सन्ड्री क्रेडिटर्स, अमलेंदू यांचं कॅपिटल, समीर यांचं कॅपिटल दिसत आहे आणि जनरल रिझर्व्ह आहे. आता ॲसेट साईडला कॅश ॲट बँक दिलेले आहेत 12,000 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनही दिलेले आहेत. त्यांचं वाचन करूया. पहा, ऑन 1 एप्रिल 2017 दे ॲडमिट परेश इंटू पार्टनरशिप. 1 एप्रिल 2017 रोजी अमलेंदू आणि समीर यांनी परेश या न्यू पार्टनरला आपल्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये ॲडमिट करून घेतले, म्हणजे दाखल करून घेतले, सहभागी करून घेतले. द टर्म बिईंग दॅट, परेश यांच्यावर त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत. मग त्या अटी पुढीलप्रमाणे. पहा, पहिली अट मी वाचत आहे. ही शाल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल, की परेश यांनी आपल्या गुडविलचा हिस्सा 16,000 रुपये आणावा. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स, की परेश यांनी 16,000 रुपये गुडविल इन कॅशमध्ये आणलेले आहेत आणि त्या परेश यांनी 16,000 रुपये गुडविल आणावेत इन कॅशमध्ये, अशी अट ओल्ड पार्टनर्स यांनी परेश यांच्यावर टाकलेली आहे. आणि त्यातील 16,000 रुपयांपैकी 50% गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स विड्रॉन करत आहेत, म्हणजे 16,000 रुपयांपैकी 8,000 रुपये ते विड्रॉन करत आहेत. मग इथे आपल्याला गुडविलच्या 3 जर्नल एंट्री कराव्या लागतील. मग गुडविल इन कॅशमध्ये आणल्याची जर्नल एंट्री येईल, दुसरी जर्नल एंट्री गुडविल रिटेन केल्याची येईल आणि तिसरी जर्नल एंट्री गुडविल विड्रॉन केल्याची येईल. अशा 3 जर्नल एंट्री आपल्याला गुडविलच्या करायच्या आहेत. मग चला, पहिली अट आपल्याला समजलेली आहे. आता दुसरी अट आपण वाचूया. पुढील पानावर आहे. पहा, दुसरी अट परेश यांच्यावर अशी टाकलेली आहे की ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स, की भविष्यकाळामध्ये जो प्रॉफिट होईल त्यातला 1/4 एवढा हिस्सा मिळविण्यासाठी परेश यांनी 20,000 रुपये इन कॅशमध्ये कॅपिटल आणावे, अशी अट ओल्ड पार्टनर्स यांनी परेशवरती टाकलेली आहे. म्हणजे परेश इन कॅशमध्ये कॅपिटल घेऊन येत आहेत 20,000 रुपये आणि 16,000 रुपये इन कॅशमध्ये ते गुडविल घेऊन येत आहेत. चला, आता आपण तिसरी इन्फॉर्मेशन वाचूया. फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द ॲसेट्स विल बी रिव्हॅल्यूड फॉलोज. या वाक्याचा अर्थ असा आहे, परेश यांना त्या भागीदारी संस्थेमध्ये दाखल करून घेण्याचा जो उद्देश आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि त्यावेळेस काही ॲसेटचं रिव्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे. चला, मग पहिली इन्फॉर्मेशन आहे, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000, की लँड अँड बिल्डिंगची किंमत आता झालेली आहे 60,000. मग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत त्याच्यासमोर स्टार करूया. याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. पहा, आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत, त्याच्यासमोर मी स्टार करत आहे. याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. चला, आता आपण पुढील इन्फॉर्मेशन वाचूया. आता मी बी आकडा वाचत आहे. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000, की प्लांट अँड मशिनरीची किंमत आता झालेली आहे 16,000. मग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे प्लांट अँड मशिनरी दिलेले आहेत त्याच्यासमोर स्टार करूया. पहा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला प्लांट अँड मशिनरी दिलेले आहेत 20,000 रुपये. मी तिथं स्टार करत आहे. याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. चला, आता आपण पुढील इन्फॉर्मेशन वाचूया. तर इन्फॉर्मेशन आहे सी आकडा. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000 अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹4,000. याचा अर्थ ही ॲडजस्टमेंट स्टॉकवरती दिलेली आहे आणि फर्निचर अँड फिक्चर्सवरती दिलेली आहे.
मग आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे स्टॉक आहेत आणि फर्निचर अँड फिक्चर्स आहेत त्याच्यासमोर स्टार करू. पहा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला स्टॉक दिलेले आहेत 16,000 रुपये. मी तिथे स्टार करत आहे. शिवाय फर्निचर अँड फिक्चर्सच्याही समोर मी स्टार करणार आहे, कारण त्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. चला आता आपण पुढील ॲडजस्टमेंट वाचूया. शेवटची ॲडजस्टमेंट आहे, अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स विल बी मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स. की डेटर्स यांच्याकडून जी रक्कम येणं आहे त्यातील 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. म्हणजे हे 5% RDD आहेत, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहे. मग आपण डेटर्सच्या समोर स्टार करूया. पहा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपल्याला डेटर्स दिलेले आहेत 24,000 रुपये. मी तिथं स्टार करत आहे. आता आपण पुढील इन्फॉर्मेशन वाचूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की सर्व इन्फॉर्मेशनचं वाचन झालेलं आहे. आता आपल्याला शेवटची ओळ वाचायची आहे. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अ न्यू फर्म. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये जर्नल एंट्री करायला सांगितलेले आहेत. मग आपण लेजर पोस्टिंगचाही सराव करत आहोत आणि जर्नल एंट्रीचाही सराव करत आहोत. चला तर मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. मग आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहत आहोत. अमलेंदू आणि समीर यांचं जे कॅपिटल दिलेलं आहे 60,000 आणि 40,000 रुपये, ते आपण घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमलेंदू यांचं कॅपिटल आहे 60,000 रुपये आणि समीर यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये. त्यावेळेस परेश यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर मी कॅपिटलच्या समोर अशी बरोबरची खूण करत आहे, कारण त्याचं पोस्टिंग झालेलं आहे यासाठी. चला तर आता आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला जो कॅश ॲट बँक दिलेला आहे 12,000 रुपये, तो घेऊया कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. तो ओपनिंग बॅलन्स आहे कॅश किंवा बँक अकाउंटचा. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ₹12,000. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे कॅश ॲट बँक आहेत 12,000 रुपये, मी त्याच्यासमोर अशी बरोबरची खूण करत आहे. याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. मग कॅपिटल अकाउंटचा आणि कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स लिहून झाल्यानंतर आपण न्यू पार्टनर परेश हे कॅपिटल आणत आहेत आणि गुडविल आणत आहेत, ते ट्रीट करणार आहोत. चला तर मग आता आपण परेश जे कॅपिटल आणत आहेत ते ट्रीट करूया. तर ती ॲडजस्टमेंट आहे दुसरी. ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. की परेश हे इन कॅशमध्ये, ब्रिंगचा अर्थ इन कॅशमध्ये असा घ्यायचा आहे, नगदी. ब्रिंगचा अर्थ होतो नगदी. परेश हे रोख 20,000 रुपये व्यवसायात आणत आहेत आणि त्यांना भविष्यकाळामध्ये जो प्रॉफिट होईल त्यातला 1/4 हिस्सा ओल्ड पार्टनर्स देणार आहेत. चला तर मग आता परेश जे कॅपिटल आणत आहेत इन कॅशमध्ये, ती आधी जर्नल एंट्री करूया. जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि न्यू पार्टनरचं नाव आहे परेश. मग जर्नल एंट्री येईल कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पहा, पहिली जर्नल एंट्री आपण करत आहोत. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि परेश कॅपिटल आणत आहेत 20,000 रुपये. नॅरेशन बीइंग कॅपिटल ब्रॉट बाय परेश. नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आणि आपण लेजर पोस्टिंगसाठी कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि परेश यांचं कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग लेजर पोस्टिंग येईल कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू परेश कॅपिटल अकाउंट. पहा, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू परेश कॅपिटल अकाउंट. ₹20,000.
हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता क्रेडिटचं. परेश कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे परेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 20,000. परेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट आणि फक्त परेश यांच्या कॉलममध्ये 20,000 रुपये. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली म्हणून मी तिला खूण करत आहे. आता न्यू पार्टनर जे कॅपिटल आणलेले आहे, आता परेश यांनी जे कॅपिटल आणलेले आहेत ते ट्रीट करून झालेले आहेत. आता आपण परेश जे गुडविल आणत आहेत इन कॅशमध्ये ते ट्रीट करूया. मग परेश जे गुडविल आणत आहेत आपण ते पाहूया. ही शाल पे ₹16,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल, की परेश यांनी गुडविलचा हिस्सा 16,000 रुपये पे करावा त्या भागीदारी संस्थेला. म्हणजे परेश 16,000 रुपये गुडविल आणत आहेत. आधी गुडविल आणल्याची जर्नल एंट्री करूया, की जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये गुडविल आणतो तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. पहा आपली दुसरी जर्नल एंट्री आली, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. आणि गुडविल आणत आहेत परेश 16,000 रुपये. नॅरेशन. बीइंग गुडविल ब्रॉट बाय परेश. नॅरेशनसह जर्नल एंट्री आपली पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे आणि आपण कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला तर मग आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आधी मी वाचन करणार आहे. कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि गुडविल आहेत 16,000 रुपये. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता क्रेडिट साईडचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला आणि जर्नल एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट क्रेडिटला आहेत म्हणून गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 16,000 रुपये. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहू. परेश इन कॅशमध्ये 16,000 रुपये गुडविल आणत आहेत आणि आणलेलं गुडविल आपल्याला पुढे कुठेही म्हणलेलं नाही की ते रिटेन करा. मग जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये गुडविल आणतो तेव्हा ते व्यवसायात रिटेन करावेच लागतात, जरी आपल्याला कुठेही इन्फॉर्मेशन दिलेली नसली तरी. मग आधी आपण आणलेलं गुडविल रिटेन करूया आणि मग नंतर 50% गुडविल ओल्ड पार्टनर्स विड्रॉन करत आहेत ती जर्नल एंट्री करूया. चला तर आता आपण गुडविल रिटेन करत आहोत. मग रिटेन करण्याची जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आपली तिसरी जर्नल एंट्री आली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि ओल्ड पार्टनर्स आहेत अमलेंदूज कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू समीर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट आधी आपण नॅरेशन लिहूया आणि आपण ही जर्नल एंट्री गुडविल रिटेन केल्याबद्दल केलेली आहे म्हणून बीइंग गुडविल रिटेन्ड अशी नॅरेशन येईल. चला नॅरेशन आपली पूर्ण झालेली आहे. अमाऊंट लिहायची आहे आपल्याला आणि गुडविल आणलेले आहेत न्यू पार्टनर यांनी 16,000 रुपये ते डेबिटला येतील. गुडविल रिटेन करत असताना गुडविल सॅक्रिफाईस रेशोमध्ये आपल्याला ते रिटेन करावे लागतात. सॅक्रिफाईस रेशोमध्ये तर वाटून द्यायचेच आहेत पण आपल्याला प्रत्येक वेळेस सॅक्रिफाईस रेशो काढण्याची आवश्यकता नाही. सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. ती पद्धत किंवा ती ट्रिक अशी आहे की जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त ओल्ड रेशो देतात
आणि न्यू रेशो कुठेही दिलेला नसतो. जसे की पहा 3:2, 2:1 असा न्यू रेशो आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे आपल्याला फक्त ओल्ड रेशो दिलेला आहे, न्यू रेशो कुठेही दिलेला नाही. आणि जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त ओल्ड रेशो देतात आणि न्यू रेशो देत नाहीत, तेव्हा सॅक्रिफाईस रेशो जरी आपण कॅल्क्युलेट केला तरी तो ओल्ड रेशो इतकाच येतो. म्हणजे आता आपण गुडविल रिटेन करत असताना हा जो ओल्ड रेशो आहे तोच ओल्ड रेशो सॅक्रिफाईस रेशो आहे असे समजून आपण गुडविल रिटेन करणार आहोत. मग तुम्हाला ही ट्रिक समजलेली आहे. मग हे जे एकूण 16,000 रुपये गुडविल आहेत ते आपण सॅक्रिफाईस रेशोमध्ये, म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये आपण 3:2 हा जो ओल्ड रेशो आहे त्या रेशोमध्ये आपण ते रिटेन करणार आहोत. मग आपल्याला गणित करावं लागेल. एकूण गुडविल आहेत 16,000 रुपये आणि रेशो आहे त्यांचा 3:2 आणि हाच रेशो ओल्ड रेशोच आहे, पण आपण तो सॅक्रिफाईस रेशो समजून आपण तो ट्रीट करत आहोत. आपण हे 16,000 रुपये या रेशोमध्ये रिटेन करत आहोत. मग 16,000 गुणिले 3/5 हा हिस्सा येईल अमलेंदू यांना आणि 16,000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल समीर यांना. आणि उत्तर आलेलं आहे 9,600 आणि 6,400 रुपये. मग आपण त्यांच्यासमोर ही अमाऊंट लिहूया. अमलेंदू यांच्यासमोर लिहूया 9,600 रुपये आणि समीर यांच्यासमोर 6,400 रुपये. चला, अमाऊंटसह आणि नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आणि लेजर पोस्टिंगसाठी आपण गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे, शिवाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग मी वाचन करत आहे. पहा, गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट, ₹9,600 रुपये आणि टू समीर्स कॅपिटल अकाउंट ₹6,400 रुपये. हे झालं डेबिट साईडचं पोस्टिंग. आता आपण क्रेडिट साईडचं करूया. पहा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 9,600 रुपये आणि 6,400 रुपये. त्यावेळेस परेश यांच्या कॉलममध्ये डॅश. तर अशा पद्धतीने आपण आणलेले गुडविल रिटेन केलेले आहेत. आता आपण पुढील इन्फॉर्मेशन वाचूया. 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय द ओल्ड पार्टनर्स. मग आपण पहा, 2 जर्नल एंट्री अशा केल्या की न्यू पार्टनर इन कॅशमध्ये गुडविल आणतो, ती एक जर्नल एंट्री झाली. आणि आणलेलं गुडविल आपण रिटेन केलं, ही दुसरी जर्नल एंट्री गुडविलची झाली. आणि आता आपल्याला अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आणलेल्या गुडविलपैकी 50% गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स विथड्रॉन करत आहेत, काढून घेत आहेत व्यवसायातून, असा अर्थ आहे. 16,000 रुपये गुडविलपैकी 50% रक्कम म्हणजे 8,000 रुपये ओल्ड पार्टनर्स विथड्रॉन करत आहेत. मग जेव्हा ओल्ड पार्टनर्स गुडविल विथड्रॉन करतात तेव्हा जर्नल एंट्री येते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आपली चौथी जर्नल एंट्री आली, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. मग ओल्ड पार्टनर्स आहेत अमलेंदू आणि समीर. अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अशी जर्नल एंट्री येते जेव्हा ओल्ड पार्टनर्स गुडविल विथड्रॉन करतात तेव्हा. मग नॅरेशन लिहूया. being 50% goodwill
withdrawn by old partners. नॅरेशन लिहून झालेली आहे. आपल्याला आता अमाऊंट लिहायची आहे आणि त्यांनी आणलेल्या गुडविलपैकी फक्त 50% गुडविल विड्रॉन केलेले आहे. न्यू पार्टनरने गुडविल एकूण आणले आहेत 16,000 रुपये. त्यातील 8,000 रुपये 50% म्हणजे त्यातील 8,000 रुपये गुडविल ओल्ड पार्टनर्स विड्रॉन करत आहेत. म्हणजे कॅश व्यवसायातून ते गुडविलच्या रूपामध्ये 8,000 रुपये ते घेऊन चालले आहेत असा अर्थ आहे. मग हे 8,000 रुपये त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत आपल्याला आणि रेशो आहे 3:2. रेशो आहे 3:2 आणि या रेशोमध्ये आपण ते 8,000 रुपये विड्रॉन करत आहेत अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग 8,000 गुणिले 3 छेद रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल अमलेंदू यांना आणि 8,000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल समीर यांना आणि भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 4,800 आणि 3,200 रुपये. मग आपण त्यांच्या समोर ही अमाऊंट लिहूया. अमलेंदू यांच्यासमोर 4,800 रुपये आणि समीर यांच्यासमोर 3,200 रुपये. चला, अमाऊंटसह आणि नॅरेशनसह जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे. आधी आपण वाचन करूया. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. चला, आधी आपण डेबिटचं पोस्टिंग करूया. अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे आणि समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे त्या दोघांच्याही कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. अमलेंदू यांच्या कॉलममध्ये 4,800 रुपये आणि समीर यांच्या कॉलममध्ये 3,200 रुपये. त्यावेळेस परेश यांच्या कॉलममध्ये डॅश. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता आपण क्रेडिटचं पोस्टिंग करूया. पहा, कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय अमलेंदूज कॅपिटल अकाउंट. बाय समीर्स कॅपिटल अकाउंट. मग त्यांच्या समोर ती अमाऊंट लिहूया आपण 4,800 रुपये आणि 3,200 रुपये. तर अशा पद्धतीने आपण ओल्ड पार्टनर्स यांनी गुडविल जे विड्रॉन केलेले आहेत 50% ते ट्रीट केलेले आहेत. म्हणजे आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. आपण गुडविल आणल्याची, गुडविल रिटेन केल्याची आणि गुडविल विड्रॉन केल्याची अशा 3 जर्नल एंट्री गुडविलच्या केलेल्या आहेत. आपली पहिली इन्फॉर्मेशन झालेली आहे. न्यू पार्टनर परेश यांनी आणलेले कॅपिटल आणि गुडविल हे ट्रीट करून झाल्यानंतर आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाणार आहोत. पहा, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिसत आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 रुपये आणि ॲज इट इज ते आपण न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेऊया आणि त्याच्यासमोर स्टार नाही याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. डायरेक्ट आपण 10,000 रुपये आउटर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून क्रेडिटर्स डायरेक्ट आउटर कॉलमला 10,000 रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत अमलेंदू आणि समीर यांचं कॅपिटल आहे आणि त्याच्यासमोर बरोबरची खूण आहे. याचा अर्थ या कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे. आता पुढे आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व म्हणजे राखीव निधी. काही ओल्ड पार्टनर्स यांनी न्यू पार्टनर येण्यापूर्वीचा त्यांचा तो रिझर्व आहे 20,000 रुपये आणि त्यावर ते ओल्ड पार्टनर्सचाच अधिकार आहे. म्हणून न्यू पार्टनर येताना आपण जे पुन्हा रिव्हॅल्युएशन करत आहोत काही ॲसेट्स आणि काही लॅबिलिटीज यांचं, तेव्हा आपण हे जे जनरल रिझर्व आहे ते ओल्ड पार्टनर्स यांना वाटून देऊया कारण त्यावर त्यांचाच अधिकार आहे. मग जनरल रिझर्व आपण जेव्हा ओल्ड पार्टनर्स यांना वाटून देतो तेव्हा जर्नल एंट्री येते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आधी जर्नल एंट्री करूया.
पहा आपली 5वी जर्नल एंट्री आली. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग ओल्ड पार्टनर्स आहेत अमलेंदू, कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू समीर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट मग नॅरेशन लिहूया आपण. बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स यांचाच त्यावरती अधिकार असतो, म्हणून फक्त आपण जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्स यांनाच वाटून देतो. मग एकूण जनरल रिझर्व आहेत 20,000 रुपये आणि ते 20,000 रुपये आपण ओल्ड रेशोमध्येच वाटून देणार आहोत आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. मग आपल्याला गणित करावं लागेल. गणित करूया आपण. ओल्ड रेशो आहे 3:2 आणि जनरल रिझर्व आहेत 20,000 रुपये. मग 20,000 गुणिले 3 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा जाईल अमलेंदू यांना आणि 20,000 गुणिले 2 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा जाईल समीर यांना. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 12,000 रुपये आणि 8,000 रुपये. म्हणजे 20,000 रुपयांपैकी 12,000 रुपये अमलेंदू यांना द्यायचे आहेत आणि 8,000 रुपये समीर यांना. मग पहा आपण अमलेंदू यांच्यासमोर लिहूया 12,000 रुपये आणि समीर यांच्या पुढे लिहूया 8,000 रुपये. अमाऊंट आणि नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे आणि आपण या जर्नल एंट्रीमधील फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे. जनरल रिझर्व ओपन केलेले नाहीत किंवा जनरल रिझर्व हे अकाउंट आपण ओपन केलेलं नाही, म्हणून फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व हे एवढंच पोस्टिंग येणार आहे. चला तर मग आता आपण पोस्टिंग करू. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट अमलेंदू यांच्या कॉलममध्ये 12,000 रुपये आणि समीर यांच्या कॉलममध्ये 8,000 रुपये आणि त्यावेळेस परेश यांच्या कॉलममध्ये डॅश, कारण परेश यांना या रिझर्वमधील हिस्सा मिळवण्याचा अधिकार नाही. यावर फक्त ओल्ड पार्टनर्स यांचाच अधिकार आहे, म्हणून आपण ते जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्स यांनाच वाटून दिले आहेत. चला तर आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटमधील लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता जाऊया आपण ॲसेट साईडला. तर ॲसेट साईडला आहेत कॅश ॲट बँक आणि तिथे अशी बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. पुढे आहेत सन्ड्री डेटर्स 24,000 रुपये आणि सन्ड्री डेटर्स ही ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर आधी आपण पोस्टिंग करूया. पहा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलमला 24,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे डी, अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुल बी मेड फॉर डाऊटफुल डेप्ट्स, की आपल्याला डेटर्सकडून जे 24,000 रुपये येणे आहेत त्यापैकी 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. डाऊटफुल डेप्ट्स म्हणजे संशयित बुडीत कर्ज आहे ते, म्हणजे हे RDD आहेत, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स, आणि ते आपण एकूण जे डेटर्स आहेत 24,000 रुपये त्यातून ते लेस करूया. आधी आपल्याला गणित करावं लागेल. मग आपल्याला जी माहिती टक्क्यामध्ये दिलेली आहे त्यासाठी आधी आपल्याला गणित करावं लागेल. पहा सन्ड्री डेटर्स यांच्याकडून येणं दिसत आहे 24,000 रुपये. मग 24,000 गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,200 रुपये.
म्हणजे आपल्या ग्राहकांकडून किंवा डेटर्स यांच्याकडून 24,000 रुपयांपैकी 1,200 रुपये येणार नाहीत असा आपल्याला संशय आहे. मग ते जे येणार नाहीत 5% रक्कम म्हणजेच 1,200 रुपये ते लेस करूया. लेस 5% RDD 1,200 रुपये लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 22,800 रुपये. म्हणजे सन्ड्री डेटर्स यांच्याकडून 24,000 रुपये येणं होते, पण त्यातील आता 22,800 रुपये येणार आहेत असा अर्थ आहे. ॲसेटची किंमत आधी होती 24,000, आता झालेली आहे 22,800 रुपये. म्हणजे ॲसेटची किंमत कमी झाली. मग जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. चला तर मग आता आपण सेकंड इफेक्ट 1,200 रुपयांचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. एखाद्या ॲसेटची किंमत वाढल्यानंतर तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला तो इफेक्ट घ्यायचा आहे. आणि त्याच्या विरुद्ध लॅबिलिटी, जर एखाद्या लॅबिलिटीची किंमत वाढली तर तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि लॅबिलिटीची किंमत कमी झाली तर तो इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. मग या चिन्हांच्या साहाय्याने तुम्हाला लक्षात राहील की जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो, तर एखाद्या ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. मग आता इथे सन्ड्री डेटर्स आधी होते 24,000, आता झालेले आहेत 22,800 रुपये. म्हणजे ॲसेटची किंमत कमी झालेली आहे म्हणून तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत आहोत. RDD अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी कमी झाली त्या ॲसेटची किंमत 1,200 रुपयांनी. मग ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे, मी तिथं खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. सन्ड्री डेटर्स नंतर आहेत लँड अँड बिल्डिंग 50,000 रुपयांचे आणि लँड अँड बिल्डिंगसुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला घेऊया 50,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. चला तर मग कोणती ॲडजस्टमेंट आहे ते पाहूया. तर आपल्याला लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000, की लँड अँड बिल्डिंगची किंमत आता झालेली आहे 60,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची आधी किंमत होती 50,000 रुपये, आता झालेली आहे 60,000 रुपये. आउटर कॉलमला 60,000 रुपये लिहिले आपण. मग 60,000 वजा 50,000 10,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. ॲड ॲप्रिसिएशन. जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते तेव्हा आपण ॲप्रिसिएशन असे म्हणतो. मग आधी ॲसेटची किंमत होती 50,000, आता झालेली आहे 60,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत वाढली आणि ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो इफेक्ट आपण सेकंड इफेक्ट घेणार आहोत. पहा, ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग डायरेक्ट आउटर कॉलमला. मग जेवढ्या रुपयांनी वाढली ॲसेटची किंमत 10,000 रुपयांनी तो इफेक्ट घेऊया. ही ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. मग त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. पहा, आपली ही ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, मी तिला खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. लँड अँड बिल्डिंग नंतर आहेत स्टॉक 16,000 रुपयांचे आणि स्टॉक ही सुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक इनर कॉलमला 16,000 रुपये. जर त्यावरती ॲडजस्टमेंट नसती तर आपण हे 16,000 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. स्टॉकची किंमत आता 20,000 रुपये झालेली आहे. मग हे 20,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेऊया. याचा अर्थ 20,000 वजा 16,000 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. ॲड ॲप्रिसिएशन.
आणि जेव्हा ॲसेटची किंमत वाढते, कारण आधी किंमत कमी होती आणि आता वाढलेली आहे, मग जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते, मग जेवढ्या रुपयांनी वाढते तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो. पहा, एखाद्या ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक अकाउंट, मग जेवढ्या रुपयांनी वाढली ॲसेटची किंमत 4,000 रुपयांनी, तो इफेक्ट आपण घेतलेला आहे. मग आपली ही ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. ही जी ॲडजस्टमेंट आहे, स्टॉक या ॲडजस्टमेंटमधील पूर्ण झालेले आहेत. अजून पुढे फर्निचर आहेत. मग आता पुन्हा आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. स्टॉक नंतर आहेत प्लांट अँड मशिनरी 20,000 रुपयांचे, आणि प्लांट अँड मशिनरीसुद्धा ॲसेट आहे. त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करूया, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला 20,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर प्लांट अँड मशिनरीवरील ॲडजस्टमेंट आहे बी, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000, की प्लांट अँड मशिनरीची किंमत आता 16,000 रुपये झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की प्लांट अँड मशिनरीची किंमत आधी होती 20,000, आता झालेली आहे 16,000. म्हणजे हे 16,000 रुपये मी आउटर कॉलमला घेतले. मग 20,000 वजा 16,000, 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. लेस डेप्रिसिएशन. एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा आपण डेप्रिसिएशन असे म्हणतो, कारण आधी तिची किंमत जास्त होती, आता कमी झालेली आहे. मग जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत वाढते किंवा कमी होते, तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. मग इथे प्लांट अँड मशिनरीची किंमत आधी होती 20,000, आता झालेली आहे 16,000. याचा अर्थ 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली. मग तो इफेक्ट आपण घेऊया रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला 4,000 रुपये. जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, मग जेवढ्या रुपयांनी कमी झाली, 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली, म्हणून तो इफेक्ट मी घेतलेला आहे. म्हणजे आपली ही ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. पहा, आपली ही ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मी तिला खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. प्लांट अँड मशिनरी नंतर आहेत फर्निचर अँड फिक्चर्स 8,000 रुपये, आणि फर्निचर अँड फिक्चर्स ही सुद्धा ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्याही समोर स्टार आहे. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर अँड फिक्चर्स इनर कॉलमला 8,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावर ॲडजस्टमेंट आहे सी, फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹4,000. म्हणजे फर्निचर अँड फिक्चर्सची किंमत आता 4,000 रुपये झालेली आहे. पहा, फर्निचर अँड फिक्चर्सची किंमत आधी होती 8,000 रुपये, आता झालेली आहे 4,000 रुपये. मग हे आउटर कॉलमला घेतले मी. 8,000 वजा 4,000, 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. लेस डेप्रिसिएशन. आणि जेव्हा एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. एखाद्या ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर अँड फिक्चर्स, आणि जेवढ्या रुपयांनी कमी झाली, 4,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली, म्हणून मी 4,000 रुपये लिहिले आहेत. म्हणजे ही ॲडजस्टमेंटसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. त्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. पहा, आता आपली सी आहे, ही ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, कारण स्टॉकसुद्धा सोडवले आहेत आपण, फर्निचर अँड फिक्चर्ससुद्धा सोडवले आहेत. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ॲसेट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यासुद्धा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही ते पाहूया आपण. पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढील ज्या ॲडजस्टमेंट दिल्या होत्या त्याही पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी ॲडजस्टमेंट नाही, फक्त इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम आपण कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट, जे वर्किंग नोट्ससाठी अकाउंट ओपन केलेले आहेत,
ते क्लोज करूया. मग वर्किंग नोटसाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. मग सर्वात प्रथम आपण कॅश अकाउंट क्लोज करणार आहोत आणि नंतर गुडविल अकाउंट क्लोज करणार आहोत. चला तर मग आता आपण आधी कॅश किंवा बँक अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 48,000 रुपये. आणि मी हे पेन्सिलीने तुमच्या माहितीसाठी लिहित आहे. आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 8,000 रुपये. मग आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की डेबिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे 48,000 रुपये. मग ती बेरीज आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला सुद्धा 48,000 रुपये. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू. म्हणजे 48,000 वजा 8,000, 40,000 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आलेला आहे तो ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश 40,000 रुपये आउटर कॉलमला. मग कॅश अकाउंट क्लोज झालेला आहे आणि त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन आपण ॲसेट साईडला ट्रान्सफरही केलेला आहे. आता आपल्याला गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे. आणि आपल्याला असं लक्षात येत आहे की गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची बेरीज समान आलेली आहे. पहा, डेबिटची बेरीज आलेली आहे 16,000 रुपये आणि क्रेडिट साईडला सुद्धा आलेले आहेत 16,000 रुपये. म्हणजे गुडविल अकाउंट आपोआप क्लोज झालेले आहे. मग वर्किंग नोटसाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट जे ओपन केलेले आहेत ते अकाउंट क्लोज केलेले आहेत. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला आता क्लोज करायचं आहे. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करण्यापूर्वी जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 3-4 ओळी जागा सोडून बेरजेच्या रेघा मी ओढून घेतलेल्या आहेत. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 9,200 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 14,000 रुपये. मग आता तुलना करायची की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे. ती आलेली आहे 14,000 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण लिहिणार आहे 14,000 रुपये. आता 14,000 वजा 9,200 रुपये उत्तर आलेलं आहे 4,800 रुपये. म्हणजे एकूण त्यांना प्रॉफिट झालेला आहे 4,800 रुपये. आणि जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा प्रॉफिट होतो. मग एकूण प्रॉफिट झालेला आहे 4,800 रुपये आणि तो प्रॉफिट आपल्याला ओल्ड पार्टनर्स यांना वाटून द्यायचा आहे त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. मग जे दुसरे पार्टनर आहेत समीर यांचं नाव, त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आणि एकूण प्रॉफिट एकाच रेषेमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. आणि पहिले पार्टनर आहेत अमलेंदू. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि जो एकूण प्रॉफिट झालेला आहे 4,800 रुपये 3:2 या ओल्ड रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे. मग पहा मी गणित मांडत आहे. 4,800 गुणिले 3 हा हिस्सा अमलेंदू यांचा आहे छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल अमलेंदू यांना आणि 4,800 गुणिले 2 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा येईल समीर यांना. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2,880 रुपये आणि 1,920 रुपये. मग जो त्यांना प्रॉफिटमधील हिस्सा मिळालेला आहे त्यांच्या समोर लिहूया आपण. अमलेंदू 2,880 रुपये आणि समीर 1,920 रुपये. मग हा जो प्रॉफिट झालेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटला तो ट्रान्सफर करूया आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट
आणि अमलेंदू यांना मिळालेला आहे प्रॉफिटमधील हिस्सा 2880 रुपये आणि समीर यांना मिळालेला आहे 1920 रुपये. परेश यांच्या कॉलममध्ये डॅश, कारण त्या प्रॉफिटमधील हिस्सा मिळवण्याचा अधिकार परेश यांना नाही, तर ओल्ड पार्टनर्स यांनाच तो अधिकार आहे. म्हणून आपण तो प्रॉफिट फक्त ओल्ड पार्टनर्स यांना ओल्ड रेशोमध्ये वाटून दिलेला आहे. मग आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झालेला आहे आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटला जो प्रॉफिट झाला आपण तो ट्रान्सफरही केलेला आहे. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग जिथं माझं पोस्टिंग झालेलं आहे तिथं डेबिट साईडला पण मी बेरजेच्या रेघा ओढून घेतलेल्या आहेत आणि क्रेडिट साईडला सुद्धा. चला आधी आपण परेश यांचा अकाउंट क्लोज करूया. परेश यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही, तर क्रेडिट साईडला आहेत 20,000 रुपये. म्हणजे क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे 20,000 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहिणार आहोत. म्हणजे डेबिट साईडला आपल्याला सर्वच्या सर्व रक्कम बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे झालं परेश यांचं अकाउंट क्लोज. आता समीर यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे. समीर यांच्या डेबिट साईडला आहेत 3,200 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 40,000 प्लस 6,400 रुपये, 8,000 आणि 1,920 रुपये. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे आणि ती आलेली आहे 57,280 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती मी डेबिट साईडला पण लिहिणार आहे 57,280 रुपये. मग आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू, म्हणजे 3,200 रुपये लेस करू आणि उत्तर आलेलं आहे 54,080 रुपये. म्हणजे हे त्यांचं कॅपिटल आहे. हे झालं समीर यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला अमलेंदू यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे आणि अमलेंदू यांच्या डेबिट साईडला आहेत 4,800 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 60,000, 9,600 रुपये, 12,000 आणि 2,880 रुपये. याचा अर्थ क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे आणि ती आलेली आहे 83,520 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती मी डेबिट साईडला पण लिहिणार आहे 83,520 रुपये. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू, म्हणजे 4,800 रुपये लेस करू आणि आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 78,720 रुपये. आणि हे तिघांचं कॅपिटल आहे. मग ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग तिघांचीही नावं लिहूया आपण. अमलेंदू, समीर आणि परेश. त्यांच्या समोर आपल्याला कॅपिटल लिहायचं आहे त्यांचं. पहा, अमलेंदू यांचं कॅपिटल आहे 78,720 रुपये, समीर यांचं आहे 54,080 रुपये आणि परेश यांचं आहे 20,000 रुपये. 78,720 रुपये, 54,080 रुपये आणि 20,000 रुपये. तिघांच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेऊया आणि ती आलेली आहे 1,52,800 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज स्वतंत्र करायची आहे. आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा बेरीज समान येते तेव्हा आपण प्रॉब्लेम टॅली झाला असे म्हणतो. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 1,62,800 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 1,62,800 रुपये. म्हणजे आपला प्रॉब्लेम 1,62,800 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण दुसरा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.